धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे सहकारी असलेले राज घनवट यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू झालाय. मात्र आकस्मिक मृत्यू आहे की याच्या मागे अजून काही आहे, याबाबत बरेचसे संशय व्यक्त केले जात आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केले, त्यामुळे आता बऱ्याच चर्चा सुरू झाल्यात. अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत. तुम्ही ट्विट केलं आहे, मृत्यू नेमका काय आहे? अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. काय आहे नेमकं? नाही, कसं आहे की काल रात्री मला उशिरा अशी बातमी कळली की राज घनवट यांच्या पत्नींचा मृत्यू झाला. आता 46 वर्षाच्या होत्या आणि तो मृत्यू नैसर्गिक नक्कीच नव्हता. आता त्याच्या मागे काय गूढ आहे ते नंतर कळेल, कारण मी काल रात्रीच आधी विनय चौबे, मला कारण माहीत नव्हतं त्या पुण्यात औंधमध्ये राहायच्या, पण ते कुठल्या भागात येतं मला माहीत नव्हतं, म्हणून मी आधी विनय चौबेंशी बोलले, मग अमितेश जी आहे त्यांच्याशी बोलले आणि त्यांना सगळं ते सांगितलं की बाबा हा मृत्यू नैसर्गिक नाही असं त्यांच्या जवळच्यांचं म्हणणं आहे, त्यामुळे पोस्टमॉर्टम हा झालाच पाहिजे. तर अनेक गोष्टी कळल्यात की पोस्टमॉर्टम केला गेला आहे आणि आता त्या ससूनमध्ये पाठवण्यात आला आहे. तर आत्ताच्या घटकेला बाकीचे डिटेल्स आपल्याकडे नाही आहेत, कारण त्याचा रिपोर्ट आल्यानंतरच त्याचं कारण काय ते नक्की कळेल. पण ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्यांना घेऊन गेले तेव्हा त्या ब्रॉड डेड होत्या असं ज्युपिटरचं म्हणणं आहे. आणि त्याच्यात त्यांनी जे घेऊन गेले त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्याकडे काही औषधं होती, त्याच्यापैकी 7-8 गोळ्या नव्हत्या. आता त्यांनी खाल्ल्या, काय झालंय वी डोंट नो, आणि उगाचच काही आपल्याला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पडण्याची गरज पण नाही आहे. तर आत्ताच्या घटकेला मला फक्त एवढंच माहिती आहे आणि मी तेवढंच माध्यमांपुढे सांगू शकते. पण यात कुठेतरी संशय व्यक्त केला जाऊ शकतो कुठेतरी, कारण राज घनवट यांच्या हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे आहेत. त्यांच्या संबंधित अनेक प्रकरणं देखील समोर आलेली होती. अशा स्थितीत यांचा आकस्मिक मृत्यू होणं कुठेतरी संशय. नाही, आता मला जे सांगितलं जाते ते असंच आहे की राज घनवट हे खरोखर म्हणजे धनंजय मुंडेंच्या अतिशय जवळचेच नाहीत, त्यांच्याबरोबर बिझनेस पार्टनर पण आहेत. त्यांच्या कंपन्या म्हणजे व्यंकटेश्वरा आणि जगमित्रमध्ये ते आजही राजश्री मुंडेंबरोबर डायरेक्टर आहेत. आणि असं असताना आणि मला जे त्यांचे जवळचे लोक सांगतायत की त्यांचे सुद्धा धनंजय मुंडेंसारखेच अनेक गोष्टी, अनेक अफेअर, अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि म्हणूनच त्यांच्या पत्नी त्यांच्यावर बऱ्यापैकी नाराज होत्या. आता आपल्याला त्याच्यात सगळ्या याच्यात जायला नको, पण महत्त्वाचा मुद्दा असा की एखाद्या बाईला त्याच्यासाठी आपले प्राण द्यावे लागत आहेत. आणि मला हे खूपच धक्कादायक आणि खूप दुःख झालं हे सगळं ऐकून. आणि रागही येतो की माणसं कशी आहेत, म्हणजे ते पैशासाठी आणि त्यांच्या अय्याशीसाठी कुठच्या थराला जाऊ शकतात हे आपल्याला दिसतंय. तुम्ही वाल्मिक कराड प्रकरण लावून धरलं होतं, त्यात सातत्याने तुम्ही बरेच प्रश्न उपस्थित करत होतात. आता उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वांबर गोल्डे यांनी एक जे काही दावा केला किंवा त्यांनी जे सांगितलंय ते खरं तर धक्कादायक आहे. अजूनही त्या ठिकाणी हे हे सगळं काही गुंडागर्दी असेल किंवा बरंच काही त्यांनी दावे केले सुरू आहे. आता जे आत्तापर्यंत आपण म्हणत होतो हे त्यांनी त्यांच्या जबाबात दिलेलं आहे की मी उपविभागीय पोलीस अधिकारी आहे आणि अमुक अमुक तारखेपासून बीडमध्ये आहे. तर त्याच्यात त्यांनी खाली स्टेटमेंटमध्ये असं दिलं आहे की 2014 पासून कराडची दहशत आहे, अनेक टोळ्या आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या जबाबात आज दिल्यानंतर मात्र आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आहे की कराडची दहशत ही होती आणि ती 2014 पासून म्हणजे गेले 11 वर्ष बीडमध्ये हे सर्रास चालायचं. आणि म्हणूनच आपण बघतोय आज इथे खून झाला, उद्या तिथे मर्डर झाला, उद्या गेवराईत झालं, अमुक मसाजोगला झालं आणि मग माजलगावला झालं. अशा अनेक ठिकाणी ज्या मल्टिपल होत आहेत ते 11 वर्ष लोकांनी हेच बघितलंय. म्हणूनच तिथली जी दहशत आहे ती प्रचंड वाढली आहे. आणि मुलांना, तरुण वर्गाला काय त्याच्यातनं बोध घेता येतोय की असं केलं की पैसा मिळतोय. म्हणूनच सगळी तिथली पिढीच्या पिढी आता खराब झाली आहे. हे नीट करणं तितकं सोपं नाही आहे. चांगले अधिकारी आहेत आता तिथे, त्यांना खूप मेहनत घ्यावी लागेल, तेव्हाच बीडचं चित्र बदलू शकेल. ज्या पद्धतीने राज घनवट यांच्या पत्नीचा मृत्यूची बातमी समोर आली आहे, मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे आणि राज घनवट यांचा संबंध जेव्हा समोर आले की कशा पद्धतीने त्यांचे व्यवहारिक देखील संबंध आहेत, कंपन्यांमध्ये ते कसे संचालक आहेत, त्याबाबत अनेक काही आरोप देखील झालेले होते. आणि अशा परिस्थितीत त्यांचा पत्नीचा आकस्मिक मृत्यू होतो. खरं तर बरेच संशय निर्माण होत आहेत. या सगळ्याची उत्तरं काही दिवसातच स्पष्ट होतील. मात्र सद्यस्थितीत जरी आकस्मिक मृत्यू असला तरी त्यावर संशय मात्र व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.